चिकणे गावातील डोंगराच्या खुशीत वसलेले कातकरी पाड्यातील सौरा कुटुंब सन 2018 सालापासून भिवंडी तालुक्यातील खारबाव गाणा येथील आदित्य पाटील व आकाश पाटील ह्या वीट भट्टी मालकाकडून 18,000 रुपये ऍडव्हान्स घेतले होते। ह्या पैशांची परतफेड करण्यासाठी सतत 7 वर्ष जयेश सौरा व त्यांची पत्नी सविता सौरा हे दोघे वीट भट्टीवर काम करत होते। 6 वर्ष काम करून सुद्धा 18,000 रुपये फिटत नसल्याने यंदा कामावर जाण्यास सौरा कुटुंबाने नकार दिला। पहिल्या वर्षाला 8,000 रुपये बियाणं घेतले। तिथून मी कामाला होता, तिथे काम करून शेवटला त्याला सांगितलं का मला हिशोब कर, तर हिशोब पण त्याने केला नाही। त्याला हिशोब नाही करायचं मला पावती दे, चोपडी दे, तर चोपडी पण द्यायला तयार नाही। चोपडी मागायला गेला तर जमलं ते करायला लागला, तर खायला बरा खाला ना, आता चोपडी मागतोस इथं झाडाला तुला टांगून मारेन असा तो कोण सांगायला लागला, अशोक पाटील। मग ते भेवाला आता त्यांच्या हातात आपण त्याच्यासाठी आपण काही बोलूच शकत नाही। तर त्याचे 2 वर्ष काढली तरी पण त्याला सांगितलं का हिशोब नाही करत मला चोपडी दे, तरी पण चोपडी नाही देत, तरी दमूच द्यायचं। दुसरे वर्ष परत सांगतो काय आता हिशोब केला। मी त्याला सांगितलं की कोणाच्या समोर हिशोब केला नाही, आता मी हिशोब केला तर हिशोब केला मला चोपडी दाखव, चोपडी पण दाखव नाही। सांगायला लागलं काय 70,000 रुपये बाकी सांगायला लागला। बापरे बापरे, एवढी तर बाकी आहे, आता मी कशी काय भरू ती कामाला जायला लागली। तर मला ते हातपाय दुखत होतं, मी आजारी होतो, तर मला तर त्याला सांगितलं का मला घरी तरी नेऊन ठेव होळीच्या सणाला, तरी मला काही सोडत नाही तो तिच्यासाठी। पण तिथं सोबत माझा उठून नाही का चालू नाही, तसं मग कसा तरी त्याची गाडी स्वतःच्या गाडीत मला बसवला, म्हणजे चिंचोटीला आणून सोडला त्याने मला। उठव पण घ्या तरी चालत विको गाडी होती त्याच्यात मला बसवलं। मग ते शेटने मला 500 रुपये दिलं, काही घेणं बरा झालास का तो ये, खर्चाला मला 500 रुपये दिलं। ते घेऊन मी घरी आला ना ये वरची, मग परत आला मला नाही आला। परत आला तर त्याला सांगितलं का माझा हातपाय पण दुखते, मला आजारी आहे, मला या वर्षी मला काही काम होणार नाही, तुला काय लागेल किती तुला मी थोडंफार तरी देईन, पैसे नाही घेशील तर पुढच्याला तरी चांगला होईल का मी कामाला येईन तेव्हा तरी तुला वाढवून देईन, असं सांगून मी बाहेर गेला तर घरी संगा आला। परत आला ना बायकोला दम द्यायला लागला का तू चल पोरा घेऊन घे आणि तू चल, नवरा मागे येईल, पोराला नाही घेतला तर नवरा नाही येणार, पोरा घेतली तर पोरासोबत बरोबर तो मागे येईल। बायकोला दम देऊन ना बायकोला घरी घेऊन गेला। मी घरी आला तर पोरांना बायकोच आहे ना, कुठे गेले ते बोलतो शेट आलेलं तर घरी गाडीत घेऊन गेला। मग मी एक आमचा साहेब होता त्याला फोन लावला, तर घरी कोण होता तो बरं वीट भट्टीवाला बोल। मी घरी आला, बायको पोरा आता आहेत नाही कुठे गेली, तर वीट भट्टीवाला शेट घेऊन गेला। मग मी कार्यकर्ते ते लालबावटेवाली सविता ताई आहे तिला मी फोन केला, तर ते लगेच 1 तासात ते आमच्या घरी आली ना मग मी पोलीस स्टेशनला गेलो। तिथं मग ते पेपर काय ते मग ते साहेब जमा करायला लावलं। एक दिवस आम्हाला तिथंच झाला, पण आमचे काय दाद घेत नाही। तर मग लालबावटेवाले मूर्त जोडलाय, मूर्त लावल्याबरोबर मग ते आणून ठेवला माझ्या बायकोला। रात्रीचे तरी पण 10-11 वाजला असते एकटीच, आणि 5 जण ते गाडीत शेट लोक। ते मग परत मला सांगायला लागले का आता ये सोडून दे, तुझं जुने बाकी असेल ती सोडून देतो ना, वरून तुला 2 लाख रुपये पैसे देतो, असं करू नका, आता जसं आहे तसं येते सोल्व करून टाक। आता माझ्या बायकोला तिकडे घेऊन गेलं रात्री, ते आमच्या घरी इथं पोलीस स्टेशनला आणून सोडला। लालबावटेवाले होते, आता त्यांना मी कसं आता ते मला सोबत घेतलाय, आता त्यांचं ऐकलं सर मी काय करणार, आता पुढेच चालेन, आता मरा जगा तिथपर्यंत यायला तर आठवण देतो। त्यानंतर वीट भट्टी मालक आकाश पाटील
हे 4 व्हीलर गाडी घेऊन थेट सौरांच्या घरी येऊन पत्नी सविता सौरा व 2 त्यांची मुलं 9 वर्षीय अलिशा आणि 6 वर्षीय आयुष यांना बळजबरीने गाडीत घालून भिवंडी येथे वीटभट्टीवर घेऊन गेले। ह्या संदर्भात जयेश सौरा यांनी लाल बावटा पक्षाकडे दाद मागितली असता लोकशाही महिला संघटनेच्या तालुका अध्यक्ष कॉम्रेड सविता महालोडा आणि कॉम्रेड अनिशा वाघ सह शेकडो लाल बावटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कासा पोलीस ठाण्यात जाऊन वेठबिगार कायदा ॲट्रॉसिटी ऍक्ट सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून सुखरूप त्यांची सुटका करण्यात आली। कासा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 194/2024 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे कलम 31 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 131, 146, 352, 351, 235 बंदबिगार पद्धत उच्चाटन अधिनियम 1976 चे कलम 16, 17, 18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी घरा होतो सुनस होती माझा पोर घरा होता नाही थेट लगेन घरात थिवरला ना दुम दिला का तुमची बाकी बस फेडेल काय ते नाही तर उचलून तुला गाडीत टाकन नाही तर तू अशी नको ठिकावू माझी बाकी नाही बोले तर तुला निघून चल निघ तर तिने कपडे बांधले ना 2 पोरं घेतली तर मी तर गपचूप उभी राहून पोर तर घर आहे नाही ना घेऊन गेला ना तिकडे जाऊन ना तिला दुम दिला तर ती गपचूप 2 पोरं उंगच घालून लढायची तिकडे कारखान्यात घेऊन ना तिला दुम दिला। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली तरी सुद्धा जर वेठबिगारी सारखी प्रथा चालू असेल तर हे निंदनीय आहे। पीडिताच्या फिर्यादीनुसार योग्य कलम दाखल झालेले नाहीत। ह्या गुन्ह्याचा तपास स्वतः DISP करत असल्याने कलमात वाढ करण्याची अपेक्षा आम्हाला आहे असे लालबावटा पक्षाचे जिल्हा कमिटी अध्यक्ष शेरू वाघ म्हणाले। तर कातकरी महिलेचे व 2 लहान मुलांचे अपहरण करून सुद्धा पोलिसांनी अपहरणाची कलमे दाखल केलेली नाहीत। जर कलमामध्ये वाढ झाली नाही तर संघटना आंदोलन करेल असा इशारा तालुका अध्यक्ष सविता महालोडा यांनी दिला आहे। सीट आला तो मला बोलायला लागला का चल चल बाकी कोण तुमची मारणार आहे जबरदस्ती मला बसवला।